मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क आहे, त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे। आपल्या भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती खंबीरपणे टिकवून ठेवली आहे। लोकशाहीने आपल्याला अनेक अधिकार व हक्क दिले आहेत। दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते। येथे चांगली माणसे राज्यकर्ते असावेत असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल तर सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रशांत थोरवे यांनी वाई तालुक्यातील शासनाच्या प्रत्येक विभागात जाऊन घेतलेला आढावा पाहूयात। नमस्कार, मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज। आपल्या समवेत आहे वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जेनित चंद्रा। भारत हा सदृढ लोकशाही असणारा देश आहे आणि ही सदृढ लोकशाही टिकवण्यासाठी मतदान हे सर्वांनी करणे अत्यंत गरजेचे आहे। तर याविषयी सर आपणाला मार्गदर्शन करणार आहेत। नमस्कार, मी जेनित चंद्रा, अधिसंख्याकी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि गट विकास अधिकारी वाई इच्छा चार्ज आहे। भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही आहे। निवडणूक लोकशाहीचा उत्सव आहे आणि सातारा मतदारसंघामध्ये 7 मे 2024ला इलेक्शन होणार आहे। मतदान तुमच्या सर्वांचा हक्क आणि अधिकार आहे। यासाठी तुम्हाला मी आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी हे हक्क वापरून मतदान करा आणि लोकशाहीचा शान बना। नमस्कार, मी विजय परेट, गट विकास अधिकारी पंचायत समिती वाई। 7 मेला आपल्या वाई मतदारसंघामध्ये मतदान आहे। मी सर्व मतदारांना आवाहन करत आहे की या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावावा आणि आपण सर्वांनी लोकशाहीची शान वाढवा। वाईचे प्रांताधिकारी आदरणीय राजेंद्र जाधव सर आपल्या समवेत आहेत। सर, कोणता आज या इलेक्शन येत आहे, 7 तारखेला निवडणुका होत आहेत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये। 45 सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये मतदान नियोजित आहे। मी याद्वारे सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी घराबाहेर पडून त्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्या लोकशाहीला जिवंत ठेवावं। मी मतदारांना आणखी असंही सांगू इच्छितो की 7 मे हा कडक उन्हाचा दिवस आम्ही गृहीत धरून त्या दृष्टीने आम्ही काही उपाययोजना नेमलेल्या आहेत। ऊन लागू नये म्हणून सावलीची सोय करण्यात आलेली आहे। जे दिव्यांग मतदार आहेत त्या प्रत्येक दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून आपण माझ्याकडं 454 मतदान केंद्र आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर आपण एक व्हीलचेअर ठेवलेली आहे। जे 85पेक्षा जास्त वय ज्या मतदारांचं आहे त्यांचं मतदान सुलभ व्हावं म्हणून त्यांना आपण रांगेत न थांबू देता त्यांना रांगेमध्ये प्राधान्य देणार आहे। त्याचसोबत त्यांच्यासाठी सेपरेट एक वेटिंग रूमसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी तयारी ठेवलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर आपण आशा वर्कर यांच्यामार्फत उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ORSचे सॅचेट वगैरे यांची व्यवस्था केलेली आहे। आम्ही प्रशासन म्हणून सर्व सज्ज आहोत। फक्त मतदारांना वारंवार आम्ही स्वीपच्या कार्यक्रमामार्फत आपल्या ज्या प्रत्येक व्यासपीठामार्फत वारंवार आवाहन करतो की कृपया आपण घराबाहेर पडून 7 मे या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला जिवंत ठेवावे। आपल्या समवेत चर्चा करण्यासाठी वाई तालुक्याच्या तहसीलदार सोनाली मेटकरी मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल एकंदर आपल्याला 7 तारखेला आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत, आपण नागरिकांना कोणते आव्हान कराल, कोणत्या सुविधा आपण त्यांना पुरवणार आहात, काय सांगाल एकंदर? 45 सातारा लोकसभा मतदारसंघ तसेच 256 वाई विधानसभा मतदारसंघामध्ये 7 तारखेला पोलिंग आहे, म्हणजे मतदान होणार आहे। त्या दिवशी आपण आत्तापर्यंत जवळजवळ बऱ्याच स्वीप ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत। तसेच मतदान जनजागृतीसाठी बऱ्याच बाकीच्या ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत। आपल्याकडून महाराष्ट्र शासना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण प्रत्येक तालुक्यामध्ये एक पिंक पोलिंग बूथ म्हणजेच एक महिलांसाठी पोलिंग बूथ बनवलेला आहे। तसेच असेंब्लीमध्ये एक दिव्यांग पोलिंग बूथ बनवलेला आहे। तसेच तिन्ही तालुक्यामध्ये युवा मतदाराला जनजागृती करण्यासाठी युवा मतदान केंद्र बनवलेलं आहे। तसेच मतदान केंद्र कसं असावं ह्याच्यासाठी एक आदर्श मतदान केंद्र आपण बनवलेलं आहे। ज्या ठिकाणी दिव्यांग मतदान केंद्र आहे ते सर्व मतदान केंद्र हे जे दिव्यांग व्यक्ती आहेत, कर्मचारी आहेत,
त्यांच्यामार्फतच ते एक मतदान केंद्र चालवलं जाईल। तसंच ज्या ज्या गावाला दिव्यांग मतदार असतील की 85+ जे मतदार असतील त्याच्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे। तसे प्रत्येक ठिकाणी ज्यांना व्हीलचेअरवर येता येत नाही की घरून आणण्यासाठी आपण प्रत्येक गावाला प्रत्येक पोलिंग बूथला वाहनाची व्यवस्था केलेली आहे, आशा वर्करची व्यवस्था केलेली आहे। तसे त्यांना बसण्यासाठी त्या ह्याच्यावर मंडप टाकलेला आहे। तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही आपण सगळ्या ठिकाणी केलेली आहे। ऐन उन्हाळ्याच्या दिवशी हे मतदान होणार आहे, तर या उन्हाळ्याच्या दिवशी आपल्याला मतदारांना कोणत्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत, काय सांगाल? पिण्याची पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे, तसंच बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था पण आपण त्या ठिकाणी केलेली आहे। तरी जर जास्त गर्दी असेल तर आपण वेटिंग रूमची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी करणार आहोत। वाई तालुक्याचे नूतन गट शिक्षण अधिकारी आदरणीय साईनाथ वाळेकर सर आपल्या समवेत आहेत। सर, एकंदर शिक्षण विभागाने या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे तयारी केली, काय सांगाल? नमस्ते। 45 लोकसभा सातारा या मतदारसंघामध्ये 7 मे 2024 रोजी जी काही लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम शिक्षण विभाग, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या वतीनं राबवण्यात येत आहे। त्यापैकी महत्त्वाचा एक उपक्रम म्हणजे 13 एप्रिल रोजी आम्ही मतदारांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी म्हणून 1000 विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार केली। त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मतदाराची शपथ दिली आणि शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे 7 मेपर्यंत जास्तीत जास्त गावांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत, मतदारांमध्ये जागृती करणार आहोत। 50% कमी मतदान झालेल्या गावांमध्ये विशेषतः आम्ही जाऊन जास्तीत जास्त मतदान करण्याविषयी त्यांना आव्हान करणार आहोत। तर अशा पद्धतीनं लोकशाहीचा जो काही उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे 7 मे रोजी, या उत्सवामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं मी प्रशासनाच्या वतीनं आव्हान करतो। सातारा न्यूज हा शासनाच्या वाई तालुक्याच्या प्रत्येक शासनाच्या विभागामध्ये गेला, त्यांची निवडणुकीसाठी जी तयारी चालू आहे ती पाहिली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की प्रशासनातर्फे जय्यत अशी तयारी सुरू झालेली आहे, जय्यत तयारी केलेली आहे। फक्त मतदाराने मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क बजावण्याचा आहे। प्रशांत थोरवे, सातारा न्यूज, वाई। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।